ज्ञानी क्षेत्र क्षेत्र ज्ञाते जानता ते ज्ञानी एका जनार्दनी हरि बोला एका जनार्दनी हरि बोला करा कल्पने पासून कल्पिला जो देवा पासून कपिला जो देवा तेने पडे गोवाने हरी कल्पनेचे व्यर्थ बापा सर्व नारायण जनार्दनी कल्पनेची मुरला दयावंत संत हिरोनिया घेती दयावंत संत हिरोनिया घेती तोची आत्मा राम सुंदर ते ध्यान उभे विटेवर करकटावरी ठेवून या तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ मणी विराजित तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने जय हरी विठ्ठल. नमस्कार मंडळी, कशात सर्वजण. मी जीवन आपला जीवन व्लॉगतर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. आज आषाढी एकादशी आणि या आषाढी एकादशीच्या पवित्र आणि मंगलमय दिवशी आपण आलेलो आहोत श्रीवर्धनच्या मुळगाव कोळीवाड्या येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये. आणि आज आपल्याला भक्तिमय वातावरण तर पाहायला मिळणार आहे, पण सर्व मुळगाव कोळीवाड्यात नव्हे तर आपल्या श्रीवर्धनच्या पंचक्रोशीतून आलेले हे सगळे वारकरी संप्रदायाचे भक्तगण आणि सगळे पंचक्रोशीतील सगळे भक्तगण आज आपल्याला पाहायला मिळतील. ते म्हणजे विठुरायांच्या नामस्मरणात आणि विठुरायांचं मनमोहक आणि रुक्मिणी मातेचं मनमोहक दृश्य सुद्धा आज आपल्याला आपल्या व्हिडिओ मार्फत पाहायला मिळणार आहे. व्हिडिओला आपल्या स्किप करू नका. आणि आज आपल्या व्हिडिओ मार्फत पाहायला मिळणार आहे तो म्हणजे या ठिकाणी अभ्यंग स्नान पाहायला मिळणार आहे, भक्तिमय वातावरण तर पाहायला मिळणार आहे, आकर्षक सजावट सुद्धा पाहायला मिळणार आहे आणि त्यानंतर असणार आहे ते म्हणजे हरिपाठ सुद्धा पाहायला मिळणार आहे. आणि संपूर्ण बघा आज आपल्याला पाहायला मिळेल की संपूर्ण देशभरातून नव्हे तर जगातून आपल्या पंढरपुरामध्ये वारकरी संप्रदाय ज्ञानोबा तुकारामच्या या गजरामध्ये संपूर्ण वारकरी संप्रदाय आज विठुरायांचं दर्शन घेत आहेत. तसंच दर्शन सुद्धा आपल्याला सुद्धा होणार आहे. चला तर आपण सुद्धा विठुरायांच्या चरणी नतमस्तक होऊया आणि बोलूया जय जय विठ्ठल हरी जय जय पांडुरंग हरी. एका जनार्दनी हरि बोला एका जनार्दनी हरि बोला करा कल्पने पासून कल्पिला जो देवा पासून कपिला जो देवा तेने पडे गोवाने हरी कल्पनेचे व्यर्थ बापा सर्व नारायण देतो तुझा कल्पना जन्मकोटी हरि कैसा एका जनार्दनी सापडले गुणा कल्पनाभिमान हरिधारा गायन पुस्तका पद्मिनीचे डोळे कैसे होती खगराज चंदन
फूल देखी परिमल लीला रस फूल देखी आयुष्य शेवटी देह कैसा आयुष्य शेवटी देह कैसा घडी काळ वाटयाची पाय घडी घडी काळ वाटयाची पाय अजून किती आहे अवकाश अजून किती आहे अवकाश अनुताप घेऊन सावध हाती अनुताप घेऊन सावध काहीतरी बोध करी म्हणा काहीतरी बोध करी म्हणा एकटा सोडला कंटवालाची एकता सोडला कंटवालाची कथा कैसे प्राप्त झाली भाग्यता कैसे प्राप्त झाली सापडला हरी दयाल साधने सापडला हरी दयाला साधने एका जनार्दनी हरी बोला एका जनार्दनी हरी बोला हरे बापन साधन हरी जय हरे बापानो साधन हरी ते करणे करू नका धने करणे करू नका ऐशिया साधना करा काही साधनांचे सार मंत्र विहारी आत्मतत्व धरी तोची एक आत्मतत्व धरी तोची एक कोटी कोटी यज्ञ कोटी कोटी यज्ञ नित्याचे देव एक हरिनाम जपता हरे एक हरिनाम जपता हरे एका निश्चय शिवया हरि रूप निश्चय शिवया हरि रूप बारा मुला जनी हरि से नरती बारा मुला जनी हरि से नरती मनोनी फिरते रात्र दिवस फिरते रात्र दिवस श्रद्धा वर्णिका भागला श्रद्धा वर्णिका भागला हर्षया झाला तेने सुखे हर्षया झाला तेने सुखे वेद जाणूला पुढे मोनाला वेद जाणूला पुढे मोनाला गुण तुला प्राप्त कैसे तुला प्राप्त कैसे पूर्ण सुकृताचा पूर्णाभ्यासाचा पूर्ण सुकृताचा पूर्णाभ्यासाचा सद्गुरुचा तोतीदाने सद्गुरुचा तोतीदाने जानते नेते हरिचे ठिकाणी जानते नेते हरिचे ठिकाणी जनार्दनी हरि कैसा एका जनार्दनी हरि बोला किती जयती ब्रह्मांडी पसारा किती जयती ब्रह्मांडी पसारा हरि न सारा व्यक्त ब्रह्मा हरि न सारा व्यक्त ब्रह्मा शुक्र यज्ञ वल्ल रत कपिल मुनी शुक्र यज्ञ वल्ल रत कपिल मुनी हरिची जाणे हरिची जाणे हरिची जाणे हरिची जाणे यारे यारे धरो हरिनाम तारो यारे यारे धरो हरिनाम तारो भावाचा सागर भय नाही भावाचा सागर भय नाही साधू संत गेले आनंदी राहिले साधू संत गेले आनंदी राहिले हरिनामे झाले कृत्य कृत्य हरिनामे झाले कृत्य कृत्य एका जनार्दनी मांडले दुकान एका जनार्दनी मांडले दुकान एक मोडविना सर्व वस्तू एक मोडविना सर्व वस्तू आवडीने भावे हरिनाम घेसी आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्याची सर्व आहे तुझी चिंता त्याची सर्व आहे नको खेद करू कोणत्या गोष्टीचा नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पतित लक्ष्मीचा जाणत असे पतित लक्ष्मीचा जाणत असे सकळ जीवांचा करीतो सांभाळ सकळ जीवांचा करीतो सांभाळ तुझा मोकळेला ऐसे नाही तुझा मोकळेला ऐसे नाही जैसे स्थिती आहे कैसा परी आहे जैसे स्थिती आहे कैसा परी आहे कौतुक तो काय संचितांचे कौतुक तो काय संचितांचे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला हरिकृपे त्याचा नाश झाला दुर्बलाची कन्या समाधाने केली दुर्बलाची कन्या समाधाने केली अवदसा निवारी काळिंबाची अवदसा निवारी काळिंबाची हरिकृपा होता भक्तांनी लोके हरिकृपा होता
व्यर्थवती स्वधर्म गुरु तोची आत्मा राम हृदय संभ्रम सद्गुरु श्री चंद्र भगवान
सुंदर असा हा सोहळा आज आपल्याला, हा पवित्र सोहळा आज आषाढी एकादशी निमित्ताने आपल्या मुळगाव कोळीवाड्यातलं हे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पाहायला मिळतं आहे. छान सकाळीच अभ्यंग स्नान झालं, हरिपाठ झालं आणि आज या ठिकाणी भाविकांची जी गर्दी होणार आहे ती सुद्धा पाहायला मिळणार आहे. आज आषाढी एकादशी, या एकादशीला देवशयनी एकादशीसुद्धा असं संबोधलं जातं. भगवान श्री विष्णू 4 महिने निद्रावस्थेत असतात आणि आज चातुर्मासाला सुद्धा सुरुवात होते. संपूर्ण पंढरपूर आज ज्ञानोबा तुकारामांनी गजबजून गेलेलं पाहायला मिळतंच, पण संपूर्ण जगभर आज आपल्याला भक्तिमय वातावरण आणि पवित्र वातावरण पाहायला मिळणार आहे. सर्वत्र जय हरी विठ्ठल, पांडुरंग हरी, रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल हे नामस्मरण आज आपल्याला सर्वत्र पाहायला मिळतं. आज सर्वत्र हा भक्तिमय वातावरण, वारकरी संप्रदायांचा हा मोठा उत्सव, वर्षातील मोठा उत्सव असतो तो म्हणजे आषाढी एकादशी. आणि या पवित्र दिवशी आपल्याला श्री मुळगाव कोळीवाडा येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि विठुमाऊलींचं आणि आई रुक्मिणी मातेचं सुंदर असं दर्शन, हे लोभसवाणी रूप आपल्याला श्री विठ्ठलाचं आणि आई रुक्मिणी मातेचं पाहायला मिळतं आहे. श्रींच्या चरणी पुन्हा एकदा आपण नतमस्तक होतो आहे आणि छान असं दर्शन आपल्याला श्री विठ्ठल रुक्मिणींचं झालेलं आहे. आज संपूर्ण जगभर आषाढी एकादशी ही साजरी होताना आपल्याला पाहायला मिळेलच, पण हा संपूर्ण सोहळा आज आपल्याला आपल्या या डोळ्यांनी पाहायला मिळतो आहे तो म्हणजे मुळगाव कोळीवाड्यातलं. या ठिकाणीच आता थोड्या वेळापूर्वी हरिपाठ झाला. हरिपाठसुद्धा आपल्याला छान असा पाहायला मिळाला, अभ्यंग स्नान पाहायला मिळालं आणि हा संपूर्ण सोहळा, जो पवित्र सोहळा जो आपण अनुभवतो आहे तो सुद्धा आपल्याला या क्षणी पाहायला मिळतोयच. रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण, जय जय विठ्ठल हरी, विठ्ठल हरी, विठ्ठल हरी. पाहिलं आपण श्री मुळगाव कोळीवाड्यात येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर. पहाटेच अभ्यंग स्नान पाहायला मिळालं. या ठिकाणी हरिपाठसुद्धा आपल्याला छान असं पाहायला मिळालं आणि विठुरायांचं आणि रुक्मिणी मातेचं लोभसवाणं रूप आज आपल्याला पाहायला मिळालं. संपूर्ण पंढरपूर आज दुमदुमून गेला असेल. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकारामच्या या गजराने संपूर्ण पंढरपूरच नाही तर अख्खं सृष्टी आणि जग हे संपूर्ण आपल्याला सजीव निर्जीवांमध्ये नामस्मरण आज पाहायला मिळेल. संपूर्ण वारकरी संप्रदायांचा आज हा मोठा उत्सव असतो तो म्हणजे आषाढी एकादशीचा. छान असं दर्शन आपल्याला सर्वांना विठुरायांचं झालेलं आहे आणि आपण बोलूया सर्वांनी एकत्र, कुंडली कवरदे हार विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल. एका जनार्दनी हरी बोला, एका जनार्दनी हरी बोला. करा कल्पनेपासून कल्पिला जो देवा, कल्पनेपासून कल्पिला जो देवा.